प्रोग्राम टाइम लाइन से गॾु आऊं आहियां असद मुमताज़। नाज़रीन, हुकूमत साज़ी वारो अमल तेज़ थी वियो आहे। अॼु पंजाब जे 9 मेंबरनि हलफ़ खणी वरितो आहे। सिंध में मुराद अली शाह टियों भेरो सिंध जो वॾो वज़ीर थींदो ऐं सुभाणे सिंध असेंबली जो इजलास तलब कयो वियो आहे। ॿिए पासे GDA, PTI, JUI ऐं जमात इस्लामी पारां सुभाणे असेंबली जे ॿाहिरि एहतजाज जी कॉल पिणु ॾिनी आहे। अॼु प्रोग्राम जे निसिम असां इन ते बि ॻाल्हाईंदासीं त तहरीक इंसाफ़ जे बानी IMF खे ख़त लिखी छॾियो आहे। हाणे उन इहो को ख़त आहे, इहो ॾाढो इम्पोर्टेंट ख़त बि थी सघे थो पियो, छाकाणि त मुल्क खे जेको हिन वक़्तु मुआशी जे तरीक़े सां मुल्क बहरान जो शिकार आहे ऐं हुकूमत पहिरियों ई फ़ैसिलो कयो आहे त हूअ नई हुकूमत फौरी तौर ते IMF वटि नए प्रोग्राम जे लाइ अप्लाई कंदी। त अहिड़ी सूरत हाल में इहो को ख़त आहे, इहो केतिरो असरअंदाज़ थींदो मुआहिदे ते, इन ते बि ॻाल्हाईंदासीं। ऐं नई हुकूमत खे मुआशी चैलेंजिस कहिड़ा हूंदा ऐं उनजी तयारी कहिड़ी आहे, इन तमामु तर मामलनि ते ॻाल्हाईंदासीं। इन असांजे प्रोग्राम में जॉइन कयो आहे मिर्ज़ा इश्तियाक बेग साहब, कंहिं तारीफ़ जा मोहताज न आहिनि, मुआशी माहिर आहिनि ऐं मुस्लिम लीग नून जी जेका इकोनॉमी जी टीम आहे उन जा अॻुवान आहिनि। ऐं उन सां गॾोगॾु असांखे जॉइन कंदो अहमद चनाए साहब, पाण मुआशी माहिर आहिनि। ऐं असांखे जॉइन कंदो इंजीनियर अब्दुल जब्बार मेमून साहब, पाण पिणु मुआशी माहिर आहिनि। ऐं असांखे GDA जो अॻुवान डॉक्टर सफदर अब्बासी पिणु जॉइन कंदो। मिर्ज़ा साहब, आपसे प्रोग्राम का आगाज़ करते हैं। सबसे पहले तो ये जो ख़त है, इसको बकौल एक मुआशी माहिर के और बकौल नून लीग के आप रहनुमा भी हैं, इसको कैसे देख रहे हैं आप? देखिए, जैसे आपको मालूम है कि पाकिस्तान इस वक्त शदीद मुआशी मुश्किलात का शिकार है और नई हुकूमत आने के बाद ये इंतज़ार हो रहा है कि हम सबसे पहले IMF के पास जाएं और उसके साथ एक मुआहिदा जो है $6 बिलियन का करें। अगर खुदा न खास्ता हम ऐसा नहीं करते तो पाकिस्तान दोबारा डिफॉल्ट की तरफ जा सकता है, जैसे इससे पहले भी गया था जी। मगर आज ये उनका जो बयान है इमरान खान साहब का खत लिखने का IMF को, बहुत ज्यादा काबिल मजम्मत है और ये पाकिस्तान के खिलाफ एक साजिश है। देखिए, ये साजिश जो है ये पाकिस्तान मुस्लिम लीग के अगेंस्ट नहीं है, PPP के अगेंस्ट नहीं है, ये पाकिस्तान के खिलाफ एक साजिश है कि पाकिस्तान किसी तरीके से डिफॉल्ट कर जाए। और अगर पाकिस्तान डिफॉल्ट करता है तो आपको पता है कि इसके कॉन्सिक्वेंसेस जो होंगे वो क्या होगा। और ये इमरान खान साहब ने ये पहले नहीं किया है, इससे पहले भी वो इस तरह की हरकतें कर चुके हैं। जैसे आपको मालूम है कि जब उन्होंने धरना दिया था तो उस वक्त भी उनका ये था कि जी सिविल डिसोबियंस की आपने मुहिम भी चलाई थी, लोगों से बिल भी फाड़े थे कि कोई पे नहीं करे, और आपने मुल्क से बाहर रहने वाले पाकिस्तानियों से कहा था कि जी आप हुंडी के जरिए पाकिस्तान जो है वो पैसे भेजें। उसके बाद ये हुआ कि जब इनकी हुकूमत जो थी गई थी तो उसके बाद IMF से जी मिर्ज़ा साहब प्लीज आवाज आ रही है? जी हाँ, जी तो जी जी मिर्ज़ा साहब प्लीज। गई थी तो उस वक्त भी इन्होंने इनके जो वो शौकत तरीन साहब थे उन्होंने 2 फाइनेंस मिनिस्टर को पंजाब के उसको कहा था कि आप खत लिखिए। मगर अफसोस कि उस वक्त कोई हुकूमत अगर आज एक सख्त उनके खिलाफ कार्रवाई करती, FIA वगैरह के थ्रू कोई FIR कट जाती, तो आज ये नौबत हमारे पास नहीं आती। देखिए, इस दुनिया में पाकिस्तान की जो 70 साल की तारीख है, इसमें मियां नवाज शरीफ साहब के साथ भी बड़ी ज्यादतियां हुई हैं। उनकी हुकूमत को खत्म कर दिया गया, उनको जेल उनकी बेटी के साथ कर दी गई। क्या उन्होंने खत लिखा IMF को? बेनजीर साहबा जो हैं वो जेल के अंदर गई, उनके हस्बैंड जेल के अंदर गए, उनकी शहादत हो गई। क्या किसी ने कहा कि जी आप खत लिखते हैं IMF को कि जी मतलब पाकिस्तान को जो है आप कर्जा नहीं दें? ये पहली बार ऐसा हुआ है। और खतरनाक बात यह है कि ऐसा आदमी जो मुल्क मुखालिफ है, जो मुल्क को डिफॉल्ट कर रहा है, उसको आप ऐसा प्रोविंस दे रहे हैं जो बहुत ज्यादा सेंसिटिव प्रोविंस है। कल को उनकी हुकूमत अगर वहां पे आती है तो ये अगर इनकी सोच इस तरह की है कि पाकिस्तान को नुकसान पहुंचाया जाए, तो आप सोचती हैं कि वहां पे इस वक्त कितनी प्रॉब्लम्स चल रही हैं उस प्रोविंस के अंदर। तो मेरे ख्याल से हुकूमत को ये सोचना चाहिए कि ऐसे हालात में जब एक आदमी पाकिस्तान को डिफॉल्ट करना चाहता है, पाकिस्तान को नुकसान पहुंचाना चाहता है, क्या उनको ये हक हासिल है कि वो वहां पे प्रोविंस के अंदर अपनी हुकूमत कायम करें और फिर वो पाकिस्तान के खिलाफ मुल्क दुश्मन। देखिए, इस वक्त जितने भी 9/11 के अंदर मुलव्विस लोग थे, जो दहशतगर्द थे, जो तकजीबकार थे, वो सब के सब वहां पे छुपे हुए हैं वहां पे, और वहां पे अब इस वक्त जमानतें ले रहे हैं। तो प्लीज अब इस तरफ भी आप देखें कि ऐसा नहीं हो कि ये आदमी जो है ये बिल्कुल मुल्क बिखरने में इतना ज्यादा आगे हो गए हैं, अंधे हो गए हैं, और इक़्तिदार की उसके अंदर हविस के अंदर बिल्कुल अंधे हो गए हैं। उनको ये एहसास नहीं हो रहा
کہ ان کے ان چیزوں سے ملک کو جو ہے کتنا شدید جو ہے نقصان ہوگا۔ ٹھیک، اچھا میرا صاحب یہ بتائیے گا کہ اب کیونکہ 2 قسطیں تو مل چکی ہیں ہمیں، یہ جو پروگرام چل رہا ہے اس کی، اب تیسری قسط ظاہر ہے نئی حکومت کو ملنے والی ہے، تو آپ سمجھ رہے ہیں کہ جو تیسری قسط ملنے والی ہے، 2 قسطیں ہمیں ملی ہیں، ہم کیا اس پہ جو انہوں نے شرائط دی تھی اس پہ ہم نے قابو پا لیا ہے، ہم نے اس پہ پورا اتر چکے ہیں، یہ تیسری قسط کے لیے کوئی بڑی مشکل نہیں ہوگی اب؟ دیکھیے پرابلم تیسری قسط کی نہیں ہے اور نہ اتنا بڑا وہ اماؤنٹ ہے، پرابلم یہ ہو رہی ہے کہ ایک تو یہاں پہ جی میں اپریشیٹ کرتا ہوں ہماری یہ جو کیئر ٹیکر سیٹ اپ تھا، آپ یقین کریں کہ ان لوگوں نے جتنی بھی ان کی اصلاحات تھی IMF کی ان کو امپلیمنٹ کیا اور بہت اچھے طریقے سے کیا، تو یہ تو کوئی پرابلم نہیں ہے۔ ہماری جو آخری قسطیں جو انہوں نے کہی تھی ہم نئی حکومت کو دیں گے یہ ہمیں مل جائے گی۔ ہمیں پرابلم یہ آ رہی ہے کہ ہمیں امیڈیٹلی ایک اور معاہدہ کرنا ہے جو $6 بلین کا معاہدہ ہوگا، جس کے لیے IMF کی ٹیم وہاں پہ تیار بیٹھی ہے اور کسی وقت بھی آ کے وہ نئی حکومت کے ساتھ نیگوشیٹ کرے گی۔ تو یہ جو پرابلمز کریٹ کی جا رہی ہیں یہ نئے معاہدے کے لیے کی جا رہی ہیں، تو میرے خیال سے حکومت کو اس چیز کا بڑا خیال کرنا چاہیے کہ یہ ریلنگ سی جو ہم نے کیا رکھی ہے ان کے ساتھ جیل میں، کہ لوگ ان سے ملنے جا رہے ہیں، باہر آ کے یہاں پہ اس طرح کی پریس کانفرنس کرتے ہیں کہ عمران خان صاحب نے یہ کہا ہے کہ جی ہم لیٹر لکھ رہے ہیں اور آپ یہ کر دیں۔ اس سے پہلے جیل سے وہ باہر میڈیا کے اندر بھی انٹرویو بھی دیتے رہے ہیں، تو یہ لینینسی جو آپ نے ان کے ساتھ کر رکھی ہے، روزانہ لوگ مل رہے ہیں اور باہر آ کے ان کے احکامات کو جی پریس کانفرنسز کر رہے ہیں، جس سے ملک فردر ڈی اسٹیبلائز ہو رہا ہے۔ آج یہ ٹرینڈ جو ہے پورے پاکستان میں یہی چلتا رہا ہے کہ یہ لیٹر جو ہے IMF کو جا رہا ہے نہیں جا رہا، اس سے ملک ابھی ہمارا یہ ہوا ہے کہ جب پیپلز پارٹی کی اور نون کی دونوں نے یہ ڈیسائیڈ کیا، اس کے بعد اسٹاک ایکسچینج میں کچھ تھوڑی سی بہتری آئی تھی ہماری، مگر اس خبر کے بعد پھر ایک وہ اس طرح کی سچویشن کریٹ ہو گئی ہے کہ ملک جو ہے فردر ڈسٹیبلائز ہو سکتا ہے کہ اگر یہ IMF سے کہتے ہیں کہ جی آپ پاکستان کو آل دو IMF نے اپنی اسٹیٹمنٹ میں یہ کہا ہے کہ جی ہمارا کام یہ نہیں ہے کہ ہم آڈیٹنگ کریں آ کے اور یہ دیکھیں کہاں پہ بےمانی ہوئی، اور دنیا میں کہیں نہیں ہوتا جی۔ IMF اپنی ہدایت رکھتی ہے کہ آپ نے ٹیکس اتنا کرنا ہے، آپ نے پیٹرول کے پرائز بڑھانے ہیں، آپ نے گیس کے پرائز بڑھانے ہیں، آپ نے جناب انفلیشن اتنا رکھنا ہے، آپ نے انٹرسٹ ریٹ اتنا رکھنا ہے، آپ نے ڈالر کا ریٹ اتنا رکھنا ہے۔ وہ آ کے کوئی یہاں پہ ہمارے RO کے ساتھ تو بیٹھ کے میٹنگ نہیں کریں گے نا جی۔ بالکل صحیح کہہ رہے ہیں، اپنا ریکارڈ ہمیں دکھائیے۔ بالکل صحیح کہہ رہے ہیں۔ اچھا میرا صاحب یہ بتائیے گا کہ جب اب ہم $6 بلین کے لیے اپلائی کریں گے تو کیا آپ سمجھ رہے ہیں کہ جو یہ جو پروگرام ابھی چل رہا ہے اس کے لیے تو بڑی سخت شرائط ہم نے قبول کی تھی اور پھر ہمیں گیس کے، پیٹرول کے اور بجلی کے نرخ جو ہے وہ بڑھانے پڑے، تو اب آپ سمجھ رہے ہیں کہ اب ایک مرتبہ پھر ان چیزوں کے نرخ بڑھانے پڑیں گے؟ دیکھیے پہلی بات تو یہ ہے کہ IMF ڈیفینیٹلی، میں یہاں پہ آپ کو یہ نہیں کہوں گا کہ نہیں جی IMF قرض ہم کو بغیر کسی قربانی دیے ملے گا، ڈیفینیٹلی IMF مشہور ہے اس بارے میں کہ وہ اپنی سخت شرائط لے کے آتے ہیں۔ یہ جو قسط مل رہی ہے اس کو تو ہم نے امپلیمنٹ کر دیا، ان کے جتنی بھی کنڈیشنز تھیں، ان کی جو اصلاحات تھیں وہ ہم نے پوری کر دی، تو یہ تو ہمیں ایک قسط مل جائے گی۔ جب ہم $6 بلین کا دوسرا IMF کے ساتھ پروگرام کرنے جائیں گے تو ڈیفینیٹلی جی اس کے اندر مطلب پاسبلٹی ہے کہ وہ ہم سے کہیں کہ جی آپ ڈالر جو ہے اس ریٹ کے اوپر نہیں ہونا چاہیے، وہ 300 سے اوپر ہونا چاہیے۔ پاسبل ہے کہ سب سے بڑا وہ یہ کہتے ہیں کہ کوئی سبسڈی جو ہے حکومت نہیں دے، پھر وہ یہ بھی کہتے ہیں کہ جتنی لاس میکنگ ہماری انٹرپرائزز ہیں جیسے PIA ہو گیا، اسٹیل مل ہو گیا، یہ ہو گیا، اس کو پرائیویٹائز کریں۔ اس میں کہہ سکتے ہیں کہ گیس کے پرائز آپ فردر بڑھائیں، پیٹرول کے، کیونکہ IMF جو ہے وہ سبسڈی کو بالکل اپروو نہیں کرتا ہے۔ تو میرا خیال ہے کہ ڈیفینیٹلی یہی تو ہو رہا ہے کہ جی دیکھیے نہ پاکستان مسلم لیگ نون حکومت فارم کرنے میں انٹرسٹڈ ہے اور نہ پیپلز پارٹی کہہ رہی ہے کہ جی ہم حکومت کا حصہ بننا چاہتے ہیں، کیونکہ سب کو معلوم ہے کہ اس بار جو حکومت ہے وہ بیڈ آف روزز نہیں ہوں گے، اس کے اندر بہت ساری آپ کو IMF جب آئے گا اور اس کی اگر ہم کنڈیشنز کو مانتے ہیں $6 بلین لینے کے لیے، تو اس سے میرے خیال سے عوام میں بڑی بے چینی پیدا ہوگی اور پھر وہ انپاپولر ہم کو بہت سارے ڈیسیجنز جو ہیں وہ کرنے پڑیں گے۔ تو مرزا صاحب کیا یہ سمجھا جائے یا یہ ابھی سے اپنی تیاری شروع کی جائے کہ نئی حکومت کے آنے کے ساتھ ساتھ پھر ایک مرتبہ پھر انفلیشن ریٹ بڑھے گا،
چیزوں کی جو قیمتیں ہیں وہ ایک مرتبہ پھر آسمان کو چھوئیں گی. ڈالر جو ہے وہ 300 اب کراس کرنا ہی کرنا ہے ڈالر کو. دیکھیے یہ چیزیں تو ڈیفینیٹلی ہمیں تیار رہنا چاہیے ان خبروں کے لیے. اب ہم کتنا ان کے ساتھ نیگوشیٹ کرتے ہیں. پہلے بھی ہم نے ان کے ساتھ نیگوشیٹ کیا نا, کیونکہ آئی ایم ایف تو چیز جب آتا ہے تو اپنی بہت سارا سخت کنڈیشنز لے کے آتا ہے, مگر پھر ہم ان کو سمجھاتے ہیں, ان کو بتلاتے ہیں کہ جی دیکھیے یہ چیزیں ورکیبل ہیں, یہ چیزیں ورکیبل نہیں ہیں. تو ہم کتنے اچھے طریقے سے نیگوشیٹ ہم ان کو کر سکتے ہیں یہ تو آنے والا وقت بتلائے گا. مگر دیکھیے ابھی بات نیگوشیشن تک نہیں پہنچی ہے. ابھی تو بات یہ ہو رہی ہے کہ آپ آئی ایم ایف کو لیٹر لکھوا رہے ہیں اور ان کو یہ کہہ رہے ہیں کہ جی پاکستان کو قرض نہیں دیں آپ, کیونکہ اگر آپ نے قرض دیا تو ہم آ کے اس کو واپس نہیں کریں گے. اور اگر پاکستان, یہ میں آپ کو بتلا دوں, دیر از نو ٹو وے اباؤٹ اٹ, کہ جس دن اگر ہم نے آئی ایم ایف کے ساتھ نیا معاہدہ نہیں کیا ہم ڈیفالٹ ہو جائیں گے جی مطلب. اور اگر ہم ڈیفالٹ ہوتے ہیں, کیا عمران خان صاحب اور ان کی پارٹی جو ہے ملک کو ڈیفالٹ دیکھنا چاہتی ہے جی؟ اور پہلے بھی ڈیفالٹ کے لیے وہ پوری کوشش اپنی کر چکے ہیں. جب ان کو اقتدار سے ہٹایا گیا تھا تو انہوں نے آئی ایم ایف کی شرائط کے اگینسٹ جا کے پیٹرول کی پرائسز میں سبسڈی دے دی تھی, اتنی زیادہ سبسڈی لوگوں کو دے دی تھی کہ جس سے کیا تھا کہ پاکستان 6 مہینے میں ڈیفالٹ کر جاتا. جب نئی حکومت آئی پی ڈی ایم کی اور انہوں نے سبسڈی کو ختم کیا تو وہ ایک انپاپولر موو تھا جی لوگوں کے لیے, جس سے ان کی جو ہے ساکھ جو ہے متاثر ہوئی اور لوگوں نے ان کو کرٹیسائز کیا اور جس کا انہوں نے پرائز بھی پے کیا. تو میں عمران خان صاحب سے یہ کہوں گا کہ خدا را آپ ملک کے ساتھ دشمنی نہیں کریں اقتدار کی حوث میں, کیونکہ اگر یہ ملک ہے تو آپ ہیں, پولیٹیکل پارٹیز ہیں. اگر ملک نہیں ہے اور ڈیفالٹ اگر ملک پاکستان چل جاتا ہے تو پھر آپ بھی جو ہیں مطلب چین سے آپ بھی نہیں بیٹھیں گے, کیونکہ لوگوں کے ساتھ جو ڈیفالٹ کے بعد جو چیزیں ہوتی ہیں, جا کے دیکھیں سری لنکا کے اندر لوگوں نے کتنا سخت ٹائم جو ہے وہاں پہ دیکھا ہے کہ جہاں پہ سڑکوں پہ گاڑیاں جو کھڑی ہوئی تھیں, پیٹرول امپورٹ کرنے کے پیسے نہیں تھے اور دوائیاں کی جو ہیں وہ جو شو رومز تھے وہ خالی تھے, دوائیاں وہاں پہ نہیں تھیں. تو اللہ نہ کرے کہ پاکستان پہ ایسا وقت آئے, مگر عمران خان کو خیال کرنا چاہیے کہ ملک سے دشمنی نہیں کرے. بہت شکریہ مرزا اشتیاق بیگ صاحب, آپ نے بڑا تفصیلی طور پہ اپنا اور اپنی پارٹی کا موقف دیا, اور آپ کا یہ کہہ رہا ہے کہ یہ جو تیسری قسط ہے یہ ملنا اتنا بڑا معاملہ نہیں ہے, بلکہ جو اگلا پروگرام ہے وہ بہت امپورٹنٹ ہے, اور اس کے لیے ہو سکتا ہے کہ آئی ایم ایف کی شرائط ماضی کی نسبت اس سے زیادہ ہو اور حکومت ایک مرتبہ پھر اس کی سخت شرائطوں پہ عمل کرنے کے لیے بھی تیار ہو. ننڈی شارٹ بریک آپ پروگرام بھی حاضر تھے ناظرین. پروگرام ایک دفعہ بھی روا کے بھلی کار وقفے میں سا گلائے رہا سی تو پی ٹی آئی جے بانی اج آئی ایم ایف کے خط لکھو ہے, وہ خط کترو اثر انداز تھیندو نئے معاہدے تحت, چھاکان تو حکومت فیصلو کیا ہے ایندڑ مثال پی ٹی آئی نون لیگ کی قیادت فیصلو کیا ہے تو ایندڑ حکومت چھاکان کولیشن حکومت ٹھہندی یہ ٹھاण ونن پیا تو انہوں فوری طور تے آئی ایم ایف جو پروگرام ان لائے ضروری ہے. انہوں نے کہا ہے تو اساں حکومت ٹھہण सां गॾोगॾु ई असां आई एम एफ ॾांहुं रुजू कंदासीं. अहिड़ी सूरत हाल में हीअ को ख़त आहे उहो केतिरो असर अंदाज़ थींदो. उन खां अॻु में अव्हां मिर्ज़ा इश्तियाक बेग साहिब जो तजुर्बो ॿुधो ऐं उन्हनि जो चवणु हो त हीअ को जेका टी क़िस्त आहे उहा एतिरी इम्पोर्टेंट न आहे, उहा आसानी सां मिली वेंदी. इन खां अॻु जेको प्रोग्राम हूंदो $6 बिलियन जो उहो इम्पोर्टेंट हूंदो. साईं इंजीनियर अब्दुल जब्बार मेमण साहिबु अव्हां कीअं पिया ॾिसो भला हिन ख़त खे? ॾिसो ॻाल्हि दरअसल इहा आहे त जेके बि मल्टीलेटरल एजेंसीज़ आहिनि उहे घणो करे जेको आहे सो उन्हनि मुल्कनि सां पंहिंजा जेके यानी ताउन या पंहिंजा मुआहिदा या ट्रांज़ेक्शन्स या हिकिड़ी जेको आहे सो डेबिट क्रेडिट तौर ते जेको आहे सो हिकिड़ी इस्तेहकाम उन्हनि सभिनी खे हिकु हवाले सां ॾिसंदा आहिनि त गवर्नमेंट जेका आहे त उहा रिप्रेज़ेंटेटिव गवर्नमेंट आहे माण्हुनि जी, या उते जेको आहे सो सियासी इख़्तिलाफ़ात जेके आहिनि से उहे एॾा त क्रिटिकल आहिनि जो हिकु वॾे सेगमेंट खे सियासी रिप्रेज़ेंटेशन खे जंहिंजी पॉसिबिलिटी इहा आहे त उहा बि शायदि हिन आई एम एफ जे प्रोग्रामनि जे दौरानी में वरी जेका आहे सा उहा हिकिड़े पावर ग्रुप या हिकिड़ी पार्टी जंहिं वटि पावर आहे उनखे रिप्लेस करे पाण पावर ग्रुप में ईंदी. पर ओवरऑल जेका आहे सा इहा हिकिड़ी डेमोक्रेटिक मार्किंग हूंदी आहे जेका पिणु आई एम एफ जे पंहिंजे जेके सियासी हिकिड़े नुक़्ते नज़र या पॉलिटिकल साइंस सां क़ाबिलियत रखंदड़ माण्हू जेके आहिनि से स्टडी कंदा आहिनि. सभ खां पहिरीं ॻाल्हि त इहा आहे त पाकिस्तान जेको आहे सो अनफॉर्चुनेटली
या बदकिस्मती आहे पाकिस्तान जी, त पाकिस्तान हिन वक़्तु जेको आहे सो डेमोक्रेटिक स्टेट्स जे कंट्रीज़ खां हेठि लही करे अथॉरिटेरियन में अची चुको आहे। माना जेका इंटरनेशनल रेटिंग आहे जंहिंखे पिणु IMF, वर्ल्ड बैंक ऐं ॿिया इदारा ॾिसंदा, उहा आहे त पाकिस्तान में जमहूरियत जे हवाले सां इंडेक्स छा आहे। जीअं तव्हां ॿुधो हूंदो ह्यूमन डेवलपमेंट इंडेक्स आहिनि, कॉम्पिटेटिव इंडेक्स आहिनि, ईज़ ऑफ डूइंग बिज़नेस इंडेक्स आहिनि। इन्हनि सभिनी इंडेक्सिस खे जेको आहे सो हिकिड़ी ओवरऑल कंहिं कंट्री जे रेटिंग लाइ जेके बि रेटिंग एजेंसीज़ आहिनि उहे ज़रूरु इस्तेमालु कंदियूं आहिनि। जी फिच आहे, मूडीज़ आहे ऐं ॿिया घणेई अहिड़ा इदारा आहिनि जेके जॾहिं इन्हनि रेटिंग जे हवाले सां कंहिं मुल्क जी असेसमेंट कंदा आहिनि त उहा असेसमेंट असरअंदाज़ थींदी आहे वरी उन मल्टीलेटरल इदारे ते थोरी देरि लाइ, जीअं IMF चऊं, जंहिंमें सॼी दुनिया जा शेयर्स आहिनि, जंहिंमें अमेरिकन शेयर्स जेके आहिनि से हिन वक़्तु डोमिनेंट आहिनि, त उते नॉर्मली मां ॻाल्हि थो कयां, पॉलिटिकली न, जेकॾहिं पॉलिटिकली अमेरिका पंहिंजे हिकिड़े वोटनि जे स्ट्रेंथ सां जेकॾहिं कंहिं अथॉरिटेरियन मुल्क या डिक्टेटोरियल मुल्क में बि जेको आहे सो इजाज़त ॾिए थो त IMF उनखे फंड करे, पोइ उहे ॻाल्हियूं बिल्कुलु उअं ई आहिनि त जीअं फ़लस्तीन सां अॼु थिए वेठो त टियों वीटो बि अची चुको आहे। उन जे बावजूदि जेको आहे सो अमेरिकन प्रेसिडेंट बाइडन जेको आहे सो इहे वेठो ॻाल्हियूं करे त मुंहिंजे ख़्याल में त जंग बंदी थियणु खपे। त इहे ॻाल्हियुनि जा तज़ाद जेके आहिनि से इन मां तव्हां ॾिसंदव त वॾा पावर्स जेके आहिनि से उन्हनि जॻह सियासत जेका आहे ऐं ब्लॉकिंग जेका आहे उहा वधीक प्रेफर्ड हूंदी आहे। अहिड़े तरीक़े सां जेका बि फंडिंग थींदी आहे उन में तव्हां ॾिसंदव त इवन चाइनीज़ जॾहिं एशियन इंफ्रास्ट्रक्चर बैंक क़ाइमु कई त उन्हनि जो ख़्यालु हो त उहे IMF जे मुक़ाबले में सघ में हिकिड़ी ऑल्टरनेट जेका आहे सा हिकिड़ो इंस्टीट्यूट तयारु करे सघंदा। पर छाकाणि त अमेरिकन्स वरी इन ॻाल्हि ते वॉर्निंग ॾिनी त तव्हां एशियन इंफ्रास्ट्रक्चर डेवलपमेंट बैंक खे फाइनेंशियल ऐं ॿियनि हिकिड़े कॉम्पिटेटिव इंडेक्स जे रेटिंग में दुनिया जे नुक़्ते नज़र खां तव्हां जेको आहे सो फंडिंग कयो, न कि सियासी तौर ते फंडिंग कयो। उन खां पोइ असां ॾिठो त एशिया इंफ्रास्ट्रक्चर जेका डेवलपमेंट बैंक आहे उन पाकिस्तान में जॾहिं बि सहकार ॾेखारी, चाइनीज़ ओरिजिन जी ॻाल्हि कयां, उन सहकार जे अॻियां जेको आहे सो IMF पहिरीं पाकिस्तान ॾांहुं अॻिते हली चुकी आई हुई कंहिं न कंहिं मुआदे तहत, जेके मुआदा असां ॾिसूं वेठा वेझराई में। हाणे ॻाल्हि दरअसल इहा आहे त छा जेको आहे सो इहे इंटरनेशनल इंस्टीट्यूट्स जेके आहिनि पाकिस्तान जी हिकिड़ी पोलराइज़्ड ऐं हिकिड़ी डिवाइडेड सियासत जंहिंमें जेको आहे सो सॼी दुनिया में इंटरनेशनली इहा ॻाल्हि एतिरो त सघ वठी चुकी आहे त पाकिस्तान में इलेक्शन्स मुतनाज़ा आहिनि ऐं पाकिस्तान में इलेक्शन्स में जेके आहिनि से धांधली बि थी आहे। पाकिस्तान जे इलेक्शन जा रिज़ल्ट फेक बि आहिनि। जो अॼु इलेक्शन कमीशन जे साम्हूं तमामु इंट्रस्टिंग हिकिड़ो मां किसो बि ॾिठो त टोटल वोट जेके कास्ट थिया उन खां वधीक 5000 जेके आहिनि से वोट जेके आहे से काउंटिंग में। जब्बार साहब, आवाज़ सम्झो पिया त हीउ जेको ख़त आहे उहो असरअंदाज़ थींदो IMF जे मुआदे ते? ॾिसो, मुंहिंजे पंहिंजे ख़्याल में जेकॾहिं मां तव्हांखे इन्हनि सभिनी ॻाल्हियुनि ॿुधाइण जो मक़सदु ई इहो हो त तव्हां थोरो हिकिड़ी डायनेमिक्स सम्झो त उन IMF यानी कहिड़े डायनेमिक्स तहत कमु कंदी। छा IMF जेका आहे सो पॉलिटिकल डायनेमिक्स में कमु कंदी या IMF जेका आहे सा उन्हनि उसूलनि तहत कमु कंदी जंहिंमें इन ॻाल्हि खे जेको आहे सो तमामु सीरियसली वरितो वेंदो आहे त कहिड़े क़िस्म जी हुकूमत आहे, केतिरी उनजी सघ आहे ऐं उन हुकूमत जो 5 सालनि ताईं छा जटा थींदो या न, ऐं उहा हुकूमत किथे रस्ते ते कंहिं हिकिड़ी चेंज जो शिकार त न थियण वारी आहे। छाकाणि त उन महिल जेको आहे सो इहे कंडीशन्स जेके आहिनि न से डिस्टर्ब थींदियूं आहिनि। तारीख़ुनि में ईअं थींदो रहियो आहे, प्रोग्राम में आयासीं वरी ॿिया आया उन्हनि प्रोग्राम बंदि करे छॾियो। त इहे क़िस्म जूं ॻाल्हियूं जेके आहिनि से ज़रूरु असरअंदाज़ थींदियूं आहिनि। हाणे जेकॾहिं इमरान ख़ान जो जेको ख़त आहे या PTI जो जेको ख़त आहे उनजा कंटेंट्स त मां न ॾिठा आहिनि, पर मुंहिंजे पंहिंजे ख़्याल में जेका तशहीर पई थी थिए उहा इहा ई आहे त हुन डिमांड कई आहे त तव्हां जेको आहे सो पाकिस्तान जे हिन मुतनाज़े इलेक्शन्स में हिकिड़ो फॉरेंसिक ऑडिट आहे उनजो ज़रूरु तव्हां जेको आहे सो करण जे लाइ चयो कंहिंखे, पाकिस्तान जी हुकूमत खे, त उहो इन मामले ते जेको आहे सो इसरार कनि। छाकाणि त हुननि जे ख़्याल में जेको आहे त पाकिस्तान में कोर्टूं, पाकिस्तान में इलेक्शन कमीशन, पाकिस्तान में ॿियूं ॻाल्हियूं जेके आहिनि से उन में हुननि खे हिकिड़ी मुसावी तौर ते जेके अक्सर वर्ड असां लेवल प्लेइंग फील्ड जो इस्तेमालु कंदा आहियूं त उहा न पई थी मिले। हाणे थोरी देरि लाइ जेकॾहिं कुझु माण्हुनि जी क्रिटिसिज़म इहा आहे त न ॿाहिरियनि धुरियुनि खे इन्वॉल्व न कयो। जेकॾहिं इहा ई ॻाल्हि आहे त पोइ दुनिया जा सभु मुल्क इकठा करे इंटरनेशनल कोर्ट में छो विया आहिनि?
फ़लस्तीन लाइ, छाकाणि त फ़लस्तीन जे अॻियां हिकिड़ो मुल्क आहे जेको मुल्क कंहिं बि क़ानून खे तस्लीम नथो करे, कंहिं बि इंटरनेशनल नॉर्म्स या हिकिड़े बायोलेटरल शयुनि खे बिल्कुलु उन खां उहो इन्फ्लुएंस न वेठो थिए। त सभु मुल्क कठे करे हाणे विया आहिनि इंटरनेशनल कोर्ट। त जेकॾहिं थोरी देरि लाइ असां इहो चऊं त इहा ॻाल्हि जेका आहे सा ॿाहिरि वेठल माण्हू जीअं नवाज़ शरीफ़ ॿाहिरि हो, हुन ॿाहिरि वेही हिकिड़ो माहौल त पंहिंजे लाइ ठाहियो, ठीकु उन आहे। माहौल जे करे वापसि बि आयो। घणियूं ॻाल्हियूं आहिनि ऐं अहिड़ी तरीक़े सां जेके माण्हू काफ़ी अरसे ताईं ॿाहिरि रहिया, जी। वॾियूं वॾियूं क़यादतूं, उन्हनि ॿाहिरि वेही करे इहो माहौल ठाहियो। हाणे तव्हांजे इन लेटर जो सवलो जवाबु इहो ई थी सघे थो जी। त मुंहिंजे पंहिंजे ख़्याल में त हिन पार्टीअ खे इहो त हक़ आहे हू पंहिंजे मसइलनि खे एजुटेट करे। जेकॾहिं उहा पार्टी इहो सम्झे थी त हुनजे मसइलनि जो हल जेको आहे सो मुक़ामी तौर ते न इन वेठो केस सर साम्हूं अचे। सर सर पंहिंजो इंजीनियर साहब, इन केस अगरि IMF सां मुआहिदो डिले थो थिए या मुआहिदो कैंसिल थो थिए या मुआहिदो नथो थिए त पोइ अवां सम्झो पिया त डिफॉल्ट खां सवाइ को ॿियो ऑप्शन न हूंदो? सो IMF में हिन वक़्तु हिकिड़ी स्टेज जेका तव्हां वटि आहे उहा स्टेज आहे हिकिड़े उन रिव्यू जी जंहिंमें 3-1.9 जेको आहे सो उन जूं ॻाल्हियूं कयूं त बैलेंस पैसा जेके आहिनि से हिन वक़्तु एंटरिम में जंहिं तरीक़े सां क़ीमतुनि में यानी इलेक्ट्रिसिटी, गैस ऐं तक़रीबन दवाउनि जे क़ीमतुनि ताईं जेके हाणे लाहौर हाई कोर्ट स्टे पे थी करे, उन में अज़ाफ़े जी इजाज़तूं ॾेई वयूं आहिनि। तक़रीबन इलेक्ट्रिसिटी त हाणे असां ॾिसण ई छॾे ॾिनी आहे त हर 3-4 ॾींहुं 5 रुपया 6 रुपया जंहिं तरीक़े सां हुनजो वाधारो थिए वेठो। नेट मीटरिंग चार्जिस खे घटि करण जी कोशिशि पई थी कई वञे त माण्हू सोलर बि न लॻाइनि। हाणे इन सॼे सूरत हाल में वरी ॿिए पासे असां चऊं त डिस्काउंट रेट में का बि तब्दीली न वेठी अचे ऐं ॿिए पासे जेकॾहिं असांजी जेका इम्पोर्ट आहे हे कंजम्पशन ड्रिवन इकोनॉमी आहे जिते 57 अरब डॉलरनि जी इम्पोर्ट में 1/3 इम्पोर्ट तव्हांजी जेका आहे सा माण्हुनि खे मुतासिर करे थी, छाकाणि त उन्हनि जे वापरायल जेको बास्केट में अचे थी। हाणे असांजी थोरी देरि लाइ ॻाल्हि कयूं त छा असांजी कंज्यूमर प्राइस इंडेक्स हूंदो, महांगाई हूंदी। स्टेट बैंक जे गवर्नर हिन दफ़े जेको रिव्यू में तव्हां उहा तक़रीर ॿुधो, हुन चयो त जून ताईं जेको आहे का बि तब्दीली कोन अचण वारी आहे। माना जून ताईं प्राइज़िस जी जेका फेर फार जेके चवंदासीं हिकिड़े आम माण्हू जे मुफ़ादात या उनजी हिकिड़ी होमटेक इनकम जी निगरानी करे उन में का तब्दीली न अचण वारी आहे। सभ खां वॾे में मसइलो इहो। हाणे तव्हांजो सुवालु इहो त जेकॾहिं असां IMF में नथा वञूं त IMF छा असां डिफॉल्ट कंदासीं? ॾिसो, जेसिताईं पाकिस्तान जे डिफॉल्ट करण जो तालुक़ु आहे, थोरी देरि लाइ जेकॾहिं पाकिस्तान इहे शयुनि खे मैनेज न वेठो करे त पोइ पाकिस्तान खे डिफॉल्ट जेको आहे सो उन खां इन करे नथो बचाए सघिजे, छाकाणि त हिन वक़्तु जेके असांजा दोस्त आहिनि, जेके असांजा जिन ते असांजो जेको आहे सो तमामु घणो इन्हिसार आहे, जंहिंखे तव्हां ॿुधो हूंदो फ्रेंड्स ऑफ डेमोक्रेटिक पाकिस्तान, क्लोज फ्रेंड्स, ऑप्शन 1, 2, 3, तव्हां शौकत तरीन जॾहिं वज़ीर हूंदो त हुन इहे ॻाल्हियूं कयूं। उहे बि बिल्कुलु मल्टाइलेटरल खे फॉलो था कनि। हिन वक़्तु सॼी दुनिया अमेरिका जे हिकिड़े वीटो खे जेको आहे जे साम्हूं बेवस आहे। माना जेकॾहिं अमेरिकन्स जेको आहे सो इन हवाले सां पाकिस्तान जे जेके बि इलेक्शन जा मामलात आहिनि उन्हनि ते तव्हां ॾिसंदो त उहे ज़रूरु कुझु न कुझु पंहिंजा ख़दशात ॾेखारीनि था। असां चाहियूं था त इहे ख़दशात दूर थियनि, असां चाहियूं था मुतनाज़ा इलेक्शन न हुजनि। ॻाल्हाइण जे हद ताईं त फ़लस्तीन लाइ चवनि था जंग बंदी थियणु खपे, पर पोयां कहिड़ा राज़ आहिनि, पोयां कहिड़ियूं ॻाल्हियूं आहिनि, उहे मुंहिंजो ख़्यालु आहे वक़्त ते पंहिंजो पाण ज़ाहिर थींदियूं आहिनि। हाणे जेकॾहिं IMF जे प्रोग्राम जी तव्हां जेका ॻाल्हि थियो त डिफॉल्ट कंदासीं, त जेका पाकिस्तान जी प्रेज़ेंट सूरत हाल आहे उन में असां वटि जेको ऑप्शन चऊं आइडियलिस्टिकली हाणे हलूं था त इन लेटर जी का वैल्यू कोन्हे। सियासी उन नुक़्ते नज़र सां जेको बाइडन जो आहे त भई फ़लस्तीन में जंग बंदि करो मगर वीटो करिणो आहे, असांखे IMF जेका आहे सा कंटिन्यू असां सां रहे थी। पर ॿिए पासे जेकॾहिं असां पंहिंजी हिकिड़ी पिक्चर ॾिसूं त पाकिस्तान जी पिक्चर त इहा आहे जो पाकिस्तान में हिन वक़्तु डेट रिस्पॉन्सिबिलिटी एक्ट जेको आयो हो उन में जेको बि टैगिंग हुई हिकिड़ी परसेंटेज ऑफ GDP ते इन खां वधीक कर्ज़ो असां न वठूं, हींअर उहो डबल थी चुको आहे। हिन वक़्तु असां 125 US बिलियन डॉलर्स जा ॿाहिरें तौर ते जेके चइजे त हिकिड़ो फॉरेन नाणे जे उन इंडेक्स में असां कर्ज़दार थी विया आहियूं। लोकली असां जंहिं का इक्वलेंट हींअर ॾिसूं वेठा डॉलर में उहा 145 अरब डॉलर आहे। 6 भेरा असां
डोमेस्टिक डेट वधाए चुका आहियूं 2011 जे मार्क में। 2007 खां वठी 2023 ताईं असां पंहिंजी मैन्युफैक्चरिंग जेका आहे उन में 6% उन में घटिताई थी आहे। 6% पर कैपिटा GDP जेका आहे सा असांजी घटिजी चुकी आहे। असां वटि फिस्कल ऐं करंट डेफिसिट खे जेको आहे सो असां अञा ताईं कंट्रोल न पिया करे सघूं। त ओवरऑल जॾहिं इहा आसानी सां कयूं त जेतिरा जी, जी। पैसा कलेक्ट पिया था कयूं रेवेन्यू जी, में जी। ओतिरा ई पैसा असां वापसि पिया था कयूं डेट सर्विसिंग में। इहा सूरत-हाल तमामु हिकिड़ी गंभीर आहे। हाणे उन जो मुक़ाबिलो करण लाइ अच्छा इंजीनियर साहब कते कलामी माफ़ अवां जेको पॉइंट खयो आहे इहो ॾाढो इम्पोर्टेंट पॉइंट आहे। ऐं ॿी तरफ़ असां ॾिसूं था पिया त जेका बि हुकूमत अचे थी पई उहा PTI जी हुकूमत हुजे PDM जी हुकूमत हुजे या हाणे ही जेका नई कोलेशन हुकूमत थिए पई या इन खां अॻु में नून लीग जी हुकूमत हुजे, उहा हुकूमत अचे थी पई ऐं पहिरियों जेको वाइदो थी करे आवाम सां जेको रोड मैप ॾिए पई उन में इहो हूंदो आहे त असां पंहिंजी एक्सपोर्ट वधाईंदासीं, असां पंहिंजी इम्पोर्ट घटि कंदासीं, असां पंहिंजी एक्सपोर्ट वधाईंदासीं, असां GDP वधाईंदासीं, पर एक्सपोर्ट वधे नथी। ऐं सिर्फ़ु एक्सपोर्ट वारी ॻाल्हि ते अचां पियो, पोइ GDP वारे मामिलो ते त उहो ज़ाहिर आहे उन सां कनेक्ट आहे। एक्सपोर्ट एतिरे वॾे अरसे खां पोइ बावजूद बि एक्सपोर्ट नथी वधे, उन जा बुनियादी सबब कहिड़ा आहिनि? उन जा बुनियादी सबब जेके आहिनि से हिकिड़ो न आहे, उन जा बुनियादी सबब घटि में घटि 17 आहिनि। पाकिस्तान इंटरनेशनल स्टैंडर्ड्स में जेके चइबो आहे प्रीरिक्विजिट उहे ज़रूरतूं जेके एक्सपोर्ट खे वधाइण में तव्हांखे मावनत करे सघनि थियूं, उन्हनि मां 2-3 ॻाल्हियूं असां करे सघूं था। उन्हनि मां पहिरीं ॻाल्हि हूंदी आहे त तव्हांजी हिकिड़ी बिज़नेस एनवायरमेंट। पाकिस्तान में जेका बिज़नेस एनवायरमेंट आहे उन एनवायरमेंट जे मथां जेको आहे ECC आहे, उन एनवायरमेंट में मथां सब कमेटी ऑन एनर्जी आहे, उन एनवायरमेंट जे मथां हर हफ़्ते जेके तब्दीलियूं अचनि वेठियूं, जेतिरा कंहिं न कंहिं तरीक़े सां बिज़नेस अफेक्ट थिए वेठो, उहे सभु तब्दीलियूं बजट खां अलावा आहिनि। माना पाकिस्तान राउंड द ईयर हिकिड़ी फिस्कल मैनेजमेंट जो हिकिड़ो हिसेदार आहे। पाकिस्तान जेको आहे सो उन खां अलावा जेकॾहिं पाकिस्तान जी तव्हां थोरी देरि लाइ मां हिकिड़ो ई तव्हांखे हिकिड़े कंट्री जो सिर्फ़ु मिसाल ॾियां थो, तव्हां पोइ वरी अॻिते सम्झो त उन्हनि जी सिनर्जी या सिमिलरिटी कीअं आहे। सऊदी अरेबिया, असां सऊदी अरेबिया सां $500-600 मिलियन जेको आहे सो एक्सपोर्ट था कयूं ऐं सऊदी अरेबिया खां इम्पोर्ट था कयूं 5000 मिलियन खां वधीक, 1 to 10। सऊदी अरेबिया सां असांजा केॾा लाॻापा। सऊदी अरेबिया असांखे $2 बिलियन रखण जी इजाज़त ॾिनी पंहिंजा। सऊदी अरेबिया असांखे ऑयल डेफर्ड पेमेंट ते इजाज़त ॾिनी। पर जंहिंखे चइजे त एड और ट्रेड, हाणे एड और ट्रेड जे हवाले सां जेकॾहिं ॾिसूं त पाकिस्तान में 1.9 पाकिस्तानी मिलियन माण्हू 19 लख सऊदीया में कमु था कनि, जेके तव्हांखे $7.5 अरब मोकिलीनि था, जॾहिं त तव्हांजो सॼो ट्रेड $6 अरब ते मुश्तमिल आहे। तव्हां पंहिंजी गैप त ॾिसो। माना इन सऊदी मार्केट में हिकिड़ो सेक्टर चओ त मां तव्हांखे सम्झायां तमामु सवले तरीक़े सां। जेकॾहिं सऊदी अरेबिया में टेक्सटाइल जी डिमांड आहे जेका ॿाहिरनि मुल्कनि खां घुराए करे पूरी करे वेठो, जेका $3.5 अरब आहे, उन पाकिस्तान जो 100% बि कोन्हे। फार्मास्यूटिकल में सऊदी अरेबिया लिबरली माण्हुनि जे सिहत जे हवाले सां काफ़ी हिकिड़ी जेको आहे सो सुपर इम्पोर्ट्स मुल्क में कंदो आहे, जेके $4 खां $5 बिलियन आहिनि। पाकिस्तान जो हिसो जेको आहे सो उते बिल्कुलु न हुअण जे बराबरि आहे। हाणे रीज़न पुछो त रीज़न छा? ॿिनि तव्हांखे हिसनि जा रीज़न थो ॿुधायां, न त मां 17 सेक्टर तव्हांखे ॿुधाए सघां। रीज़न इहो आहिनि त सऊदी अरेबिया में जेका बि इम्पोर्ट थिए थी उहा हुननि जे सऊदी अरेबियन स्टैंडर्ड ऑर्गेनाइजेशन जे उन्हनि स्टैंडर्ड तहत थिए थी जिन स्टैंडर्ड ते पाकिस्तान खे हू क्वालिफाई न पिया था कनि। माना असां वटि क्वालिटी जेका आहे सा उहा या त क्वेश्चनेबल आहे, या मां चवंदुसि त असां अञा ताईं उहे बायलैटरल या हिक ॿिए सां गॾिजी करे हिक ॿिए जे स्टैंडर्ड्स खे जेको आहे सो एक्सेप्टेबिलिटी जेका आहे सा मुआहिदनि जे ज़रिए असां न आंदी आहे। सऊदी अरेबिया उहो मुल्क अथव जिते असांजो श्रिम्प बैन थियो आहे। माना सऊदी अरेबिया जेको आहे सो असांजे एॾा असां वटि वास्ट कोस्टल्स आहिनि, उते बैन थियो आहे। छो बैन थियो आहे? उन जो मतिलबु इहो आहे त असां वटि हिते हिकिड़ी जेका क्वालिटेटिव हिकु दफ़ो बीहर कते कलाई माफ़, छाकाणि त असां प्रोग्राम जे बिल्कुलु आख़िरी हिसे में आहियूं। इहो ॿुधाइजो त छाकाणि तव्हांजी न सिर्फ़ु मईशत ते बल्कि हुकूमती वहिंवार ते बि अहम नज़र आहे। हीअ जेका नई हुकूमत, नई कोलेशन हुकूमत ठहण पई वञे, उन वटि सभ खां वॾो चैलेंज त इन ॻाल्हि खां इनकार ई नथो करे सघिजे या हिनखे नज़रअंदाज़ नथो करे सघिजे त मुआशी महाज़ जेको आहे, मुआशी चैलेंज, मईशत जेका आहे उहा अहम तरीन चैलेंज आहे। ऐं सम्झो पिया त चैलेंज मईशत आहे,
हिननि जी तयारी आहे त उनखे भला कंहिं हद ताईं बहितर कजे? हिननि को होमवर्क अव्हांखे हिन वक़्त ताईं को नज़र आयो हुजे त IMF सां डील करणु पिया वञनि त उन लाइ तयारी कहिड़ी आहे? वर्ल्ड बैंक जा प्रोजेक्ट या वर्ल्ड बैंक या ॿियनि मामलनि सां उहे डील कंदा त उनजे लाइ हिननि जी तयारी कहिड़ी आहे? एक्सपोर्ट वधाइण लाइ हिननि जी तयारी कहिड़ी आहे? को होमवर्क अव्हांखे नज़र अचे पियो? मुंहिंजे पंहिंजे ख़्याल में त जेके मैनिफेस्टोज़ असांजे साम्हूं आया उहा हिकिड़ी विशफुल, अंग्रेज़ी में चइबो आहे न, हिकिड़ी विशफुल हिकिड़ो जेको आहे सो डिज़ायर्स हुयूं। उन जे पोयां का बि इकोनॉमेटिक्स बेस्ड हिकिड़ी प्राइमरी ऐं सेकेंडरी रिसर्च तौर ते ॻाल्हियुनि खे क्लेम करणु ऐं उन्हनि जी जेका आहे सा आउटपुट मिलणु, उन जे बारे में का बि शइ कोन हुई। थोरी देरि लाइ मूंखे यादि अचे थो त 300 यूनिट जॾहिं ॻाल्हि थी त बिजली ॾींदासीं त हुन मून लीग वारनि बि 300 यूनिट्स जी ॻाल्हि कई। पोइ वरी उन ॻाल्हि में फेर पाराई त इहे सोलर बेस्ड हूंदा। हाणे मूंखे ॿुधायो त जिते जेको आहे सो यानी इहा ॻाल्हि वरी नेपरा जे मेंबर जे तरफ़ां प्रेस में आई या कंहिं ॿिए तरफ़ां आई त एतिरा जेके आहिनि से पैसा यानी आख़िर IMF जे प्रोग्राम में वञण वक़्तु एतिरनि पैसनि जी माफ़ी जेका आहे सा कीअं मिलंदी, जॾहिं त पाकिस्तान हर वक़्तु हिन वक़्तु रेवेन्यू एक्सपेंडिचर ऐं डेट सर्विसिंग ऐं डिफेंस सर्विसिंग हिकिड़े 4 शोबनि खे ॾिसो, सिविल सर्विसिस जी डिलीवरी, इन्हनि खे 5 शोबे खे मिलायो त तव्हां त हिन वक़्तु बिल्कुलु हिकिड़े अहिड़े रिंग में बीठा आहियो जंहिंखे चइजे त डिफॉल्टिंग रिंग। हाणे इन रिंग जे लाइ कहिड़े क़िस्म जी जेका आहे सभु तव्हां बि जर्नलिस्ट आहियो, मां त इहे मैनिफेस्टो इन करे पढ़ंदो आहियां त ॾिसां त इन जे पोयां तयारी छा आहे। तयारी कंहिंजी कोन्हे, न हुननि जी अथव न हिननि जी आहे, छाकाणि त पाकिस्तान में जेके एमिनेंट इकोनॉमिस्ट आहिनि उन्हनि खे बि असां पिया ॿुधंदा आहियूं, उन्हनि खे ॾिसंदा आहियूं। अव्हां चओ पिया त तयारी बिल्कुलु बि कोन्हे, भला इन्फ्लेशन रेट घटि थींदो या अव्हां सम्झो पिया त ईंदड़ ॾींहंनि में अञा वधंदो? कंहिंजी ॻाल्हि था कयो? सर महांगाई वधण जा चांसिस आहिनि या कुझु घटि थियण का रिलीफ मिलंदो को आवाम खे? मां हिते मां नथो ॻाल्हायां। गवर्नर स्टेट बैंक स्टेटमेंट अथव उनजो त जून ताईं कंहिं बि महांगाई घटि थियण जा के इम्कानात कोन्हनि। हाणे जून ताईं त असां जेको आहे सो पाण खे लॉक कयूं। हाणे उन खां पोइ बाक़ी इन जून ताईं महांगाई कीअं घटिजी सघे थी, जॾहिं त स्टेट बैंक जी सॼी हिकिड़ी रिसर्च टीम ऐं सेंट्रल बैंक जो गवर्नर इहा ॻाल्हि करे वेठो। ज़ाहिराना सभु जेके बि शयूं आहिनि उन्हनि जी हिकिड़ो कम्युलेटिव रिज़ल्ट इहो ई पियो थो अचे त हीउ न घटिजी सघंदो जून ताईं। हाणे ॻाल्हायूं जून खां पोइ वरी हुन हिकिड़ी सूदिंग जेके चइजे त ॻाल्हि कई आहे, जून खां पोइ घटिजण जा इम्कानात आहिनि, उते बि इम्कानात जी ॻाल्हि थिए वेठी। पाकिस्तान हिकिड़े तमामु स्पाइरल हिकिड़े ख़तरनाक क़िस्म जी हिकिड़े मुंहिंजे ख़्याल आहे पोज़ीशन में हिन वक़्तु बीठल अथव, जिते हिकिड़ो मसइलो कोन्हे, कई आहिनि ऐं हल जेको आहे उहो वरी बि हुकूमत वटि आहे त हुकूमत अगरि संजीदगी सां मामलनि खे टेक ओवर करे त थी सघे थो आवाम खे रिलीफ मिली वञे। वॾी महिरबानी इंजीनियर अब्दुल जब्बार मेमर साहब, मिर्ज़ा इश्तियाक साहब, असां कोशिशि कईसूं त अहमद शनाए साहब खे बि प्रोग्राम में वठूं ऐं उनजो मौक़िफ़ बि अव्हां ताईं पहुचायूं, पर कंहिं कम्युनिकेशन गैप जे करे उनजो मौक़िफ़ न अची सघियो। प्रोग्राम जिते वक़्त में पुॼाणी थो पहुचे, असद मुमताज़ खे ॾींदा इजाज़त, सदाईं गॾु।